नमस्कार. माझ्या यूट्यूब कुटुंबातील सर्व फॅमिली मेंबर्सचे माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण फ्रेश मटार, पनीर, हिरवी मिरची, कोथिंबीर, तीळ, जिरे, लसूण ह्या सगळ्यांचा उपयोग करून मस्तपैकी पकोडे करणार आहे. मटार पकोडा. त्यासाठी मी मिक्सरला मटार आणि हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित बारीक दळून घेत आहे. थोडा खाण्याचा सोडा मी या मटाराच्या पेस्टमध्ये थोडासा अर्धा टेबलस्पून घालत आहे आणि हा हाताने चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. हे बेसनचं पीठ आहे. आता हे पीठ मी एका भांड्यात घेत आहे. आपली काही मटाराची पेस्ट जास्त नाही आहे बरं का, त्याच्या मापानंच मी बेसन घेत आहे. हे अजवाईन आहे, हे हळदी आणि ह्या पिठात पण थोडासा खाण्याचा सोडा अर्धा टेबलस्पून. अजवाईन म्हणजे ओवा, तर हातावरच बारीक करून मी टाकलेलं आहे. आता हे सगळं कोरडं मिश्रण पहिल्यांदा व्यवस्थित हे असं मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्यात लागल तसं पाणी, हे मीठ लागल तेवढं पाणी आपण घालणार आहे. हे थोडंसं तेल मी कढईत घेत आहे. ह्या बॅटरमध्ये मोहन म्हणून त्याचा मी उपयोग करत आहे. छोट्या चमच्यानं 1 चमचा ते 2 चमचे मोहन घालून आपण हे बॅटर 15 ते 20 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हातावर असे मटाराचे असे छोटे छोटे हे गोळे करून घ्यायचे आहेत सगळ्या मटाराचे आणि या बेसनच्या बॅटरमध्ये ते व्यवस्थित चारी बाजूनी मिक्स करून मग तापलेल्या तेलात ते आपण सोडायचे आहेत. एका पाठोपाठ एक हे गोळे आपण सोडायचे आहेत. पहिले गोळे सेट झाले की दुसरे ह्याला वरचेवर असे आलटून पलटून घ्यायचे आहे. खालची बाजू वर, वरची बाजू खाली, असं एकसारखा आपला हात चालत राहायला पाहिजे, म्हणजे सगळे वडे एकाच वेळेला एकाच पद्धतीनं क्रिस्पी तळून येतात. मी आता असे हे तळून झालेले वडे या चाळणीत काढत आहे. त्याच्या खाली मी एक ताट ठेवलेला आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असे एका पाठोपाठ एक आपण वडे आलटीपालटी मारायचे आहेत आणि जागा झाली की त्यात नवीन वडे पण सोडायचे आहेत. आपण याला मटाराची भजीसुद्धा म्हणू शकतो. फारच हेल्दी आणि फारच कुरकुरीत असे स्वादिष्ट तयार होते डिश. एक वेळा तुम्ही नक्की करून पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जशी जशी जागा होईल तयार तसं तसं आपण गोळे सोडत जायचं आहे आणि व्यवस्थित आलटापालटा मारून त्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, जेणेकरून आतून ते व्यवस्थित फ्राय व्हावेत. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. अप्रतिम असे हे वडे तयार झाले आहेत आपले, पाहू शकता तुम्ही.
तर आपले सगळे वडे किंवा मटार भजी तळून झालेले आहेत. पाहू शकता कलर किती छान आला आहे, अप्रतिम. आणि चाळणी ठेवल्यामुळं जे जास्तीच तेल आहे ते पण खाली नितळून जाते. हे बघा, हा एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवत आहे. आतून सुद्धा व्यवस्थित तो तळला गेला आहे आणि बाहेरून तो क्रिस्पी आहे.